आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, आत्ताच मोबाईल चेक करा। खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळाले। 52 लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले। आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 15 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। ज्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो 21वा हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता हा आता आपल्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। आज सुद्धा इथे कुठलीही अपडेट या ठिकाणी आलेली नाहीये, परंतु असं वाटते की उद्या 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला कुठला तरी GR लाडकी बहिणी संदर्भात इथे नक्की येणार आहे। कारण की उद्या महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला गुड न्यूज इथे भेटण्याची शक्यता आहे। लाडकी बहिणींना खुशखबर इथे भेटू शकते, कारण की मागच्या वेळी सुद्धा इथे महिलांसाठी मोठी घोषणा या 1 मेला इथे झालेली होती। त्यामुळे या वर्षी सुद्धा 1 मे 2026 रोजी सुद्धा इथे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी येऊ शकते। आता राहिला प्रश्न 21वा हप्ता, तर याचा हप्ता सुद्धा इथे लवकरच आता आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे। कारण की आता 30 एप्रिल जी ई-केवायसी ची तारीख होती ना, ही आता काही दिवस त्याला म्हणजे आता काही तासच इथे उरलेली आहे आणि याची जी तारीख आहे ना ही इथे संपून जाणार आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा 21व्या हप्त्याची जी वाट आहे ना ही आता मोकळी होणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती इथे केलेली असेल आणि ज्या पात्र झाले असेल त्यांना सुद्धा जो मार्चचा हप्ता आहे ना तो इथे भेटणार आहे आणि त्याचबरोबर आता एप्रिलचा हप्ता सुद्धा आपल्याला भेटतो का हे सुद्धा इथे पाहणे गरजेचे आहे। कारण की दोन्ही जे हप्ते ना ते ऑलरेडी इथे लेटच झालेले आहे। आता जो 1 मे उद्या 1 मे असल्यामुळे आता आपल्याला कळेल की उद्या लाडक्या बहिणी संदर्भात कोणती मोठी अपडेट्स या ठिकाणी येते आणि 21 हप्त्याबद्दल ते GR निघतो का हे सुद्धा इथे पाहणे इथे खूपच गरजेचे असणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? तुम्हाला सुद्धा वाटतंय का जो 21 हप्ता आहे तो लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर इथे जमा व्हावा? निदान ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाईव्ह येऊन काहीतरी मोठी घोषणा या ठिकाणी करावं का? तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र।